तर भरपूर लोक असं म्हणतात की शाहू महाराज त्या घराण्याचे आहेत का वगैरे वगैरे. मुळात भोसल्यांची जी एक कन्या जी घाडगे घराण्यात दिलेली होती आणि त्यांचाच मुलगा नंतर परत पुन्हा शाहू घराण्यात आला, म्हणजे बाय ब्लड बाय डीएनए हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आलेल्या रक्ताचेच वारीसदार आहेत. त्यामुळे जर कुणी याच्याबद्दल संभ्रमित अवस्थेतून बघत असेल तर मला वाटतं हे बघण्याचं काही कारण नाही. बघायला पाहिजे. आज आपण जेव्हा म्हणजे महाराष्ट्र केसरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आज सोशल मीडियातून बघतो आणि कुस्तीविषयी आजही मराठी माणसाच्या मनात, स्पेशली महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात फार एक वेगळं आगळं स्थान आहे. आपण बघतो की हा मातीतला खेळ आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांना मातीच्या खेळाविषयी प्रचंड प्रेम आहे. कुस्तीविषयी आज जे आपण कुस्तीचा जेवढा उदो करतो, मला तुम्हाला आनंदानं सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या पाठीमागं शाहू महाराजांचं प्रचंड मोठं योगदान आहे. जर पाहिलं तर आज मराठा समाजासह सगळे लोक शाहू महाराजांना स्वीकारताना दिसत आहेत. आपण जर मराठा क्रांती मोर्चे पाहिले तर अनेक मराठा क्रांती मोर्चांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतच फुले शाहू आंबेडकरांचे फोटो सुद्धा आपण ठेवलेले पाहिले. स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा शाहू महाराजांना कित्येक वेळेस अभिवादन करताना त्यांच्या जयंतीला असेल किंवा त्यांच्या स्टेजवर असताना आपण या गोष्टी पाहिल्यात. आज मराठा समाजाचा दृष्टिकोन बदलतोय फुले शाहू आंबेडकरांकडे बघण्यात आणि ही खरी परिवर्तनाची पायरी आहे, मोठी पायरी असं म्हणायला काही हरकत नाही. तर कांशीरामजी साहेबांनी एक निर्णय घेतला होता की शाहू महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सगळ्या युपी गव्हर्नमेंटनं, म्हणजे सगळे आमदार असतील, सगळे खासदार असतील, सगळे मंत्री असतील, सगळे मंत्र्यांनी कोल्हापुरात जायचं आणि शाहू महाराजांना अभिवादन करायचं. त्यावेळेस विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मला वाटतं 2002 ची घटना असावी, सन एक्झॅक्ट सांगता येईल. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. सगळ्या देशभर बातमी पसरली की युपी गव्हर्नमेंट कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांना अभिवादन करणार. आता हे ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कानशिलात मारण्यासारखं होतं. बरोबर. म्हणजे शाहू महाराज मराठी माणूस, शाहू महाराज तुमच्या महाराष्ट्रात, त्यांची जडणघडण, त्यांचं कार्यकर्तृत्व महाराष्ट्रातलं प्रामुख्यानं, आणि महाराष्ट्रातल्या लोकांना, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याचा विसर पडलाय. त्यांना माहिती नाही जयंती आहे महाराजांची, आपण केली पाहिजे. जेव्हा युपी गव्हर्नमेंट इथं येणार ही गोष्ट जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कळली तेव्हा रातोरात महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला आणि जी आर मध्ये काढलं की प्रत्येक शासकीय ठिकाणी शाहू महाराजांची जयंती उद्या साजरी करा. आता प्रश्न कसा झाला, सगळ्या घरोघरी म्हणजे सगळ्या सरकारी दप्तरांमध्ये जी आर केला फोटो नसं, हा फोटो कसा एका बीड जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये पण जी आर. नमस्कार, मी वैभव बोडके. आज आपण लॉर्ड मराठवाडा या चॅनेलवर राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवश्री स्वप्नील घुमरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर स्वप्नील घुमरे यांची ओळख करून द्यायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांच्या एक तरुण अभ्यासक म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे आणि त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चर्चेला आहे लॉर्ड मराठवाडा चॅनलचे संचालक अक्षय राजे ताठे. मी अक्षय राजे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या चर्चेला सुरुवात करावी. खरं तर आज राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन आहे आणि ह्या निमित्ताने आपल्यासोबत अभ्यासक असलेले घुमरे सर सुद्धा आहेत. खरं तर त्यांचं सगळ्यात पहिले अभिनंदन करतो सुरुवातीला की तुम्ही आमच्यासाठी एवढा मोठा वेळ दिलाय आणि आमच्या प्रेक्षकांनाही सुरुवातीलाच खूप सुंदर असा हा वैचारिक वारसा आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आजची म्हणजे सुरुवात करण्याआधी तुम्ही काय सांगाल, महाराज आहेत तर त्यांची जी वारसा आहे त्याविषयी अनेक मिथ्स आहेत, सत्य आहे, जसं कोल्हापूर गादी, सातारा गादी यांचाही वाद होतो, कधीतरी गाडगे घराणं, शाहू घराणं, असे अनेक मिथ्स आहेत. त्याविषयी सुरुवातीला आपण सुरुवात करूया की घराण्यापासून आणि तिथनं सुरुवात करूया चर्चेला. सर्वप्रथम मी आपल्या लॉर्ड मराठवाडा या चॅनलवरील ऐकणाऱ्या सर्व प्रेक्षकांना राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. फार आनंदाचा दिवस आहे की आज शाहू महाराजांची जयंती आहे. खरं तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हटले होते की शाहू महाराजांची जयंती ही सणासारखी साजरी व्हायला पाहिजे. आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 2 जयंती फार उत्सवात आपण साजरी करतो. ती एक छत्रपती शिवरायांची आणि दुसरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेबांची इच्छा होती की शाहू महाराजांची जयंती अगदी सणासारखी आपण जशी दिवाळी साजरी करतो अगदी त्या पद्धतीने साजरी व्हायला पाहिजे. मला वाटतं की हे एक आपण त्या दिशेनं लॉर्ड मराठवाडा या चॅनलनं त्या दिशेनं उचललेलं पाऊल आहे असं समजूया. कारण की आपल्यासाठी खरी जयंती ही महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या विचारांचं जागरण करणं, लोकांना त्या
त्यांच्या विचारांची शिक्षा देणं, दीक्षा देणं यापेक्षा उत्तम जयंती साजरी करणं काही असू शकत नाही. मला वाटतं या अनुषंगाने मी तुमचंही मनापूर्वक अभिनंदन करतो आणि आपण चर्चेला सुरू करू. नक्कीच. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर संभ्रमित प्रश्न आहेत. भरपूर लोकांना वाटतं ही गादी खरी की ती गादी खरी, म्हणजे साताऱ्याची गादी खरी आहे की कोल्हापूरची गादी खरी आहे, या संदर्भात भरपूर मला देखील प्रश्न पडलेले आहेत. परंतु मुळात प्रश्न काय आहे, आपण जर ही गादीच निर्माण कधी झाली याच्या बेसपर्यंत जर गेलो तर लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याची स्थापना केल्याच्या नंतर शिवरायांना 2 पुत्र होते आपल्याला माहिती आहे. एक छत्रपती संभाजीराजे आणि दुसरे म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. शिवाजी महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी याचा स्वराज्याचा विस्तार केला, स्वराज्य वाढवलं आणि संभाजी महाराजांची औरंगजेबाकरवी जी काही निर्गुण हत्या झाली आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यानंतर याची जी सगळी सूत्र आहेत ती राजाराम महाराजांकडे आली. राजाराम महाराजांना स्वराज्य कारभार काही काळ महाराष्ट्रातून काही काळ जिंजीमधून चालवावा लागला आणि राजाराम महाराजांच्याही मृत्यूनंतर नंतरच्या काळात राजाराम महाराजांच्या ज्या पत्नी होत्या त्या महाराणी ताराराणींना अतिशय शौर्यानं मुघलांच्या सोबत संघर्ष केला. हा सगळा जो संघर्ष चालू होता, ताराराणी, संताजी धनाजी होते, हे सगळी लोक मुघलांच्या विरोधात जेव्हा लढत होती, ही लढत असताना संभाजीराजे त्यांची हत्या झालेली होती. हत्या झाल्याच्या नंतर आपल्याला माहितीये की येसूबाई आणि त्यांचा बालवयीन शाहू नावाचा जो मुलगा होता संभाजी महाराजांचा, याला औरंगजेबानं कैद केलेलं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा ताराराणी संघर्ष करत होत्या, या काळामध्ये शाहू महाराज हे सुटून आले औरंगजेबाच्या कडून. मग सुटून आल्याच्या नंतर त्यांना आपले काही मंत्रिमंडळ मिळाले आणि नंतर या आपल्या ज्या स्वराज्याच्या एकच गादी होती पूर्वी, त्याच्या 2 गादी झाल्या. एक गादी ज्या ताराराणी आणि त्यांचा मुलगा चालवत होते आणि दुसरी गादी जे शाहू महाराज चालवायला लागले. शाहू महाराज यांचं लहानपण सगळं काही मुघलांच्या छावणीत त्यांची जडणघडण झालेली होती. म्हणजे जो संघर्ष होता सुरुवातीच्या काळातला किंवा स्वराज्य वाढवण्याचा जो विचार होता, हा जेवढा ताराराणींमध्ये भिनलेला होता, तो नंतरच्या काळात शाहू महाराजांमध्ये मुघलांकडून ते आल्याच्या नंतर जे काही मंत्री काही होते, सत्तेच्या लालचेपोटी म्हणा किंवा काही पण म्हणा, खरं तर तेव्हा एकच गादी ठेवायला पाहिजे होती. परंतु आपलं दुर्भाग्य म्हणा की त्यावेळेस 2 गाद्या तयार झाल्या आणि दुसऱ्या गादीवर शाहू महाराजांना बसवण्यात आलं, जी साताऱ्याची गादी आपण म्हणतो. आणि ताराराणी आणि राजाराम महाराजांचा जो वंशज होता त्यांनी ही कोल्हापूरची गादी, त्याला आपण करवीर संस्थान म्हणतो, अशा पद्धतीने ही 2 संस्थानं चालली. नंतरच्या काळात जेव्हा करवीर संस्थानाचे पहिले शिवाजी वगैरे झाल्यानंतर जेव्हा वारस नव्हता, अशा वेळेस त्यांच्याच करवीर संस्थान कोल्हापूर संस्थानातीलच एक कन्या जी कागल घराणं आहे, गाडगे, ज्याला घाडगे म्हणतो आपण, गाडगे घराणं आहे, हे घाडगे घराण्यात दिलेले होते. आणि त्यांचाच एक मुलगा ज्याला नंतरच्या पहिलं त्यांचं नाव यशवंतराव होतं, यशवंतराव घाडगे, नंतरचं त्यांचं राज्यारोहण झाल्यानंतर त्यांचं नाव शाहू पडलं. हे शाहू महाराज ज्यांचा आज जन्मदिवस आपण साजरा करत आहोत. तर भरपूर लोक असं म्हणतात की शाहू महाराज त्या घराण्याचे आहेत का वगैरे वगैरे. मुळात भोसल्यांची जी एक कन्या जी घाडगे घराण्यात दिलेली होती आणि त्यांचाच मुलगा नंतर परत पुन्हा शाहू घराण्यात आला, म्हणजे बाय ब्लड बाय डीएनए हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आलेल्या रक्ताचेच वारीसदार आहेत. त्यामुळे जर कुणी याच्याबद्दल संभ्रमित अवस्थेतून बघत असेल तर मला वाटतं हे बघण्याचं काही कारण नाही. मुळात करवीर घराण्याची सुद्धा एक कन्या ही सातारा घराण्यात दिलेलीच आहे. म्हणजे करवीर घराण्यातली एक कन्या सातारा घराण्यात गेली, तशी घाडगे घराण्यातली एक कन्या, एक पुरुष पुन्हा करवीर संस्थानात आलेला आहे. तर ह्या गोष्टी होत होत्या, यावरून आपण निर्णय करू शकत नाही. परंतु मला वाटतं याच्यापेक्षा जास्त महत्वाचं जर काय असेल तर जगामध्ये, वैभवजी, जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, अनेक छत्रपती होऊन गेले. आपण त्या रक्ताचा वारीसदार आहे म्हणून समाज त्याला मानत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, समाज का मानतो? ज्यांचे गुण आणि कर्म मोठे असतात, ज्यांचे गुण आणि कर्म मोठे असतात, समाज त्यांना मानतो. जगाच्या इतिहासात अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु जगाच्या पाठीवर ज्यांचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत अजरामर राहील, असे जर कुठले छत्रपती आपण महाराष्ट्र आणि देशामध्ये पाहिले तर ते प्रामुख्याने 3 नावं आहेत. जे विश्ववंद्य ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवराय, दुसरे छत्रपती संभाजी महाराज
त्यानंतर महाराष्ट्र आणि भारत ज्यांचं नाव घेतो, संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये काही छत्रपती नव्हते का? अनेक झाले ना. मी त्यांच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करत नाही. प्रत्येकाचं कार्य कर्तृत्व असेल, प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या काळात त्यांचं कर्तृत्व केलं, परंतु काळाच्याही पुढे जाऊन ज्यांनी कर्तृत्वाच्याही सीमा ओलांडल्या, आपण त्याला असं म्हणतो, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर प्रामुख्याने आपण ज्यांचं नाव घेतो ते आहेत कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. त्यांच्या गुण आणि कर्मामुळे त्यांनी जो काही म्हणजे उदंड इतिहास आपल्या समोर ठेवला आहे, जे काही कर्तृत्व त्यांनी गाजवले, त्याच्यामुळे त्यांच्या पदाला ओलय आलेलं आहे. ते कुठल्या घराण्यातून आलेले आहेत यामुळे त्यांचं नाव श्रेष्ठ ठरत नाही, त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या गुण कर्मामुळे त्यांचं आज नाव श्रेष्ठ आहे असं आपण मानतो. आज आपण भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी आपल्या भारतामध्ये अनेक संस्थानिक होते, परंतु राजश्री शाहू महाराज यांचं त्यांच्या संस्थेमध्ये जे काम केलं, त्यांनी कोल्हापूर संस्थानिकामध्ये जे काम केलं ते वेगळं कसं ठरतं याबद्दल आम्हाला ऐकायला हवं. बघा, म्हणजे फार सुंदर प्रश्न आहे हा. खरं तर आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एक स्वराज्य निर्माण केलं होतं, म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा सगळीकडे पारतंत्र्यात सगळे लोक जगत होते, म्हणजे तुम्ही बघा ना, मुघल परकीय, आदिलशाही परकीय, इंग्रज परकीय, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, सगळे म्हणजे सगळ्या विदेशी लोकांनी आपली जमीन व्यापलेली असताना अशा काळात एक या भूमिपत्र निर्माण होतो जो म्हणतो की नाही, आम्ही बी करू शकतो, आणि ज्यांनी करून दाखवलं, घडून दाखवलं, ते स्वराज्य निर्माण करून दाखवलं. परंतु शिवरायांच्या नंतरच्या काळामध्ये आपण जसं जसं पेशवे काळापर्यंत येतो, पेशव्यांचाही 1818 नंतर पाडाव झाला. नंतरच्या काळात आपण जसं बघतो की जे शिवाजी महाराजांचे एकेकाळी सुभेदार होते, सरदार लोक होते, यांनी त्यांच्या त्यांच्या संस्थानं उभा केली. म्हणजे एक दोन नव्हे, भारतामध्ये जवळजवळ 350 संस्थानं होती. परंतु आपण जर बघायला गेलो तर आपल्याला आज फक्त बोटावर मोजता येतील एवढे संस्थानं सापडतात. बडोदा संस्थानाचं नाव आपण घेतो, कोल्हापूरच्या संस्थानाचं आपण नाव घेतो, का साताऱ्याच्या संस्थानात, म्हणजे काही 2-4 संस्थानं अशी आहेत ज्यांचं आपण प्रामुख्याने नाव घेतो किंवा ते लोकांच्या आठवणीत आहेत, नाही तर बाकीच्या संस्थांना लोक विसरत चाललेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबा कोल्हापूर संस्थानाचं नाव काय आहे आज, मला वाटतं कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा अनेक छत्रपती, अनेक राजे होऊन गेले, परंतु कोल्हापूर संस्थानाचं नाव जे आज आपण प्रामुख्यानं घेतो, लोक आजही तिकडे जातात, भेटतात, लोकांना आनंद वाटतो तिथे जाऊन पाहण्यामध्ये की काय बाबा होतं, ते सर्वश्री छत्रपती शाहू महाराजांकडे. शाहू महाराजांनी जे लोक कल्याणकारी कार्य तिथं केलं, या कार्यामुळे आज कोल्हापुराचं नाव हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. म्हणजे लहान लहान गोष्टी जरी तुम्ही बघितल्या की शाहू महाराजांनी इथल्या अस्पृश्यांसाठी दिलेले योगदान असेल, इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचं योगदान असेल, इथल्या कुस्तीसाठी दिले, खेळासाठी दिलेलं योगदान असेल, इथल्या कलेसाठी दिले त्यांनी योगदान असेल, म्हणजे असं जर पाहायला गेलो तर मी म्हणतो महाराष्ट्र शासनानं त्यांच्यावर जवळजवळ 2,500-3 हजारांचं पुस्तक लिहिलं. एवढं मोठं त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यामुळे आपण कोल्हापूर संस्थान हे आगळं वेगळं संस्थान 350 संस्थानांमध्ये आपण मानतो. निश्चितच आता जसं तुम्ही सांगितलं की कोल्हापूर संस्थानमध्ये कलाप्रेम होतं, क्रीडाप्रेम होतं, कुस्तीलाही आज तुम्ही बघितलं तर कोल्हापूर संस्थान त्यांच्या कार्यामुळे आजही कुस्तीचं माहेरघर म्हणून आपण कोल्हापूरकडे बघितलं जातं. परंतु हे सर्व असताना कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी, त्याच्यानंतर निसर्गावरही त्यांचं खूप छान प्रेम होतं, बागकाम त्यांनी केलंय, गार्डन आजही बघण्यासारखं आहे. तर असा हा राजा ज्याची आज कीर्ती किंवा शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहेत तेही कुठेतरी त्यांचा म्हणजे फुलेंचा वारसा होता. याविषयी काय सांगाल की म्हणजे त्यांचं जे अनुभव काय असेल, विश्लेषण त्याविषयी? कुस्तीविषयी म्हणजे कुस्तीविषयी बोलले तर मला एक फार म्हणजे इंटरेस्टिंग काही गोष्टी आहेत कुस्तीच्या संदर्भातल्या ज्या मला वाटतं सांगायला पाहिजे. आज आपण जेव्हा म्हणजे महाराष्ट्र केसरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आज सोशल मीडियातून बघतो आणि कुस्तीविषयी आजही मराठी माणसाच्या मनात, स्पेशली महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात फार एक वेगळं आगळं वेगळं स्थान आहे. बरोबर. आपण बघतो की हा मातीतला खेळ आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांना मातीच्या खेळाविषयी प्रचंड प्रेम आहे. कुस्तीविषयी आज जे आपण कुस्तीचा जेवढा उदो करतो, मला तुम्हाला आनंदानं सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या पाठीमागं शाहू महाराजांचं प्रचंड मोठं योगदान आहे. एक काही 2-3 घटना तुम्हाला गोष्टी सांगतो म्हणजे लक्षात येईल. शाहू महाराज हे छत्रपती झालेही नव्हते, किंबहुना ते शाहू हे नाव त्यांना मिळालेलंही नव्हतं. त्यांचं नाव होतं यशवंतराव आणि हे होते कागल घराण्यामध्ये. कागल घराण्यामध्ये असताना त्यांचं वय 8-9 वर्षाचं असेल जेमतेम, आणि त्यावेळी म्हणजे गावागावामध्ये कुस्तीचे मोठे जंगी मैदान लागायचे.
असंच एक कागदमध्ये एकदा एका प्रसंगाच्या औचित्याने एक मोठा कुस्तीचं मैदान लागलेलं होतं. जंग चालू होते, म्हणजे कुस्तीचं मैदान लागलेलं होतं. आबासाहेब घाटगे त्यावेळेस होते आणि पंचक्रोशीतले सगळे नामांकित पैलवान तिथं आलेले असायचे. मोठी गर्दी तिथं झालेली असायची आणि अशा गर्दीमध्ये एक वस्ताद एका पोराचा हात पकडतात 8-9 वर्षाच्या आणि त्याला त्या कुस्तीच्या फडामध्ये फिरवतात. त्यावेळेस काय आताच्या सारख्या पहिल्याच म्हणजे अशा कुस्ती फिक्स नसायच्या की कोण कोणासोबत लढणार. वस्ताद असा पैलवानाचा हात फिरवून ते त्याच्यामध्ये आखाड्यामध्ये फिरवायचे, त्याला तालमीमध्ये फिरवायचे आणि मग कोण लढणार त्याच्यासोबत तर मग दुसरा पट्ट्या हात वर करून त्यांचं रंगत व्हायचं. तर मग एक 8-9 वर्षाच्या पोराला हातामध्ये वस्ताद हात घेऊन फिरवत होते की या पट्ट्यासोबत कोण लढणार. सगळे त्या पोराकडे बघत होते पण पुढे यायला काय कोणी तयार झाला नाही. मग ते वस्तादला कळा नाही की पुढे काय येणार झाले. मग ते मग न राहून म्हणले की बाबा काय कोणी लढणार आहे का नाही याच्यासोबत, कोणी आहे का नाही, कोणी काय न लढताच हारले सगळे. मग दुसरा एक वस्ताद जो बाजूला बसलेले होते ते म्हणले की लढायला तर कुणी बी लढलो पण म्हणजे स्वतः युवराजच उतरलेत मैदानात, मग त्यांच्यासोबत कोण लढणार, कोण नाचिकी करून घेणार, कोण हारणार. ते वस्तादाच्या लक्षात आलं. ते म्हणले असं काही तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. स्वतः आबासाहेबांनीच म्हणजे त्या काळात संस्थानाचे जे प्रमुख होते घाटगे घराण्याच्या, ते म्हणजे स्वतः संस्थानाच्या प्रमुखांना सांगितलं याला मातीत उतरा, याला कुस्तीत सर्वसामान्यांसोबत खेळू द्या, त्याशिवाय ह्याला कळणार नाही मातीचा खेळ काय असतो, लोकांसोबत हा मिळणार मिसळणार नाही. पण तसं म्हटल्यानंतर वस्ताद म्हणला ठीक आहे, एक मुलगा आहे तो त्याच्यासोबत लढत, त्याचं नाव मारुती होतं. तो मारुती पोरगा मैदानात उतरला. तो त्या यशवंतपेक्षा फार धिप्पाड होता, ताकदीनं खूप जास्त मोठा होता आणि मग जोरदार त्यांच्यामध्ये कुस्ती सुरू झाली. यशवंतची ताकद कमी पडायला लागली, त्या समोरच्या पोराची ताकद जास्त उठली. तो हा चिरडून टाकण्याचा प्रयत्न करायला लागला, परंतु बुद्धीनं यशवंतने त्यांना एक डावपेच असा टाकला की त्या मारुतीला चिट केलं आणि कुस्ती जिंकला. कुस्ती जिंकल्याबरोबर सगळ्या टाळ्या वाजवल्या, त्याला खांद्यावर वगैरे उचलून घेतलं. हा 8-9 वर्षाचा यशवंत म्हणजे दुसरे तिसरे कुणी नव्हते, छत्रपती शाहू महाराज होते. तेव्हा ते शाहू महाराज झालेही नव्हते. म्हणजे बाल वयात असताना अगदी 8-9 वर्षाचे असताना ज्या यशवंतनी कुस्तीच्या मैदानात लहान वयातच असताना जन्मली, ते जे शाहू महाराजांच्या 8व्या वर्षात असताना मातीसोबतची त्यांची नाळ जुळली, कुस्तीसोबतची त्यांची नाळ जुळली. नंतरच्या काळात आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या कुस्त्या त्यांनी जिंकल्या. नंतरच्या काळात अनेक संघर्ष आले, म्हणजे वेदोक्त प्रकरण असेल काय किंवा आणखी काय वेगवेगळे प्रकरण असेल, कितीतरी प्रकरणं झाली. परंतु या सगळ्यामध्ये कोल्हापूरचे शाहू महाराज या सगळ्या संघर्षावर त्यांनी जीत केली. हे त्यांचं नातं होतं. मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो. 8व्या-9व्या वर्षात असताना शाहू महाराजांना जे कुस्तीसोबत लढा लागला तो आयुष्यभर राहिला. तो कसा, शाहू महाराज जेव्हा कोल्हापुरी आले, संस्थानाचे राजे झाले, नंतरच्या काळात कुस्तीसाठी त्यांनी एवढं प्रचंड मोठं योगदान दिलं. गावागावातील पैलवान त्यांनी शोधून काढले, त्यांना चांगली तालीम दिली, त्यांना चांगला खुराक खाऊ घातला. म्हणजे त्यांच्या जेवढी काही व्यवस्था करता येईल तेवढी केली. कोल्हापूरमध्ये आपण जर गेलो तर अगदी खासबाग मैदान आहे, तिथं मोठं कुस्तीचं मैदान त्यांनी बनवलं आणि अनेक नामांकित पैलवान त्यांनी तयार केले. एक तुम्हाला औचित्य सांगतो, जेव्हा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचा मुलाचा जन्म झाला तेव्हा युवराजांचा जन्म झाला म्हणून प्रजेला आनंद होताच, परंतु शाहू महाराजांना मुलगा झाला म्हणून त्यांनाही आनंद होता. याचे औचित्य साधून शाहू महाराजांनी एक मोठं मैदान भरवलं आणि कुस्तीचे मोठे खेळ ठेवले आणि या कुस्तीच्या लढतीसाठी उत्तर भारतातले पैलवान बोलून घेतले. उत्तर भारतातले नामी पैलवान कोल्हापुरात आले. हा म्हणजे पहिल्यांदाच असा प्रसंग घडत असावा की भारतातले नावाजलेले पैलवान महाराष्ट्राच्या मातीतून कुस्ती खेळणारे. उत्तरेतले मोठे मोठे नामी पैलवान आले. शाहू महाराजांच्या आखाड्यातले पण कोल्हापुरातले पण भरपूर पैलवान होते. आणि जेव्हा ह्या मैदानी कुस्त्या झाल्या तेव्हा उत्तर भारतातल्या एकदम धिप्पाड पैलवानांनी आपल्या महाराष्ट्रातल्या स्पेशली कोल्हापुरातल्या पैलवानांना चित केलं, ते हारले. महाराजांनी हे जेव्हा पाहिलं, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय की महाराष्ट्रात कुस्तीचा कायापालट कसा झाला किंवा कोल्हापूरचं नाव जे आपण कुस्तीसाठी घेतो त्याचा कायापालट कसा झाला, त्याला वेगळं वळण कसं भेटलं. शाहू महाराजांच्या मुलाच्या जन्माच्या आनंद उत्सवामध्ये जो कुस्तीचा फड आयोजित होता, जो काही कुस्त्या झाल्या, उत्तर भारतातल्या पैलवानांनी कोल्हापुरातल्या पैलवानांना चित केल्यानंतर महाराजांना हे पाहवलं नाही. महाराजांना वाटलं आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा कुस्तीचा आणखी विकास होण्याची आवश्यकता आहे. त्या काळात त्यांनी, मला वाटतं एक दत्तोबा नावाचे एक व्यक्ती होते,
एक भोसले नावाचे व्यक्ती होते, त्यांच्यासोबत भरपूर चर्चा केली आणि महाराजांनी त्या काळात अनेक असे नवीन कुस्तीचे मैदान तयार केले, अनेक स्वतःच्या म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर क्लासेस डिव्हिजन टाईपचा प्रकार, आणि ह्या निशुल्क, त्याला कुठलीही फीस नव्हती. मला ऐकून आश्चर्य वाटेल, महाराजांनी त्यांचा जो खुराक असायचा पैलवानांचा त्याच्यावर स्वतः संस्थानातून खर्च केला. एक पैलवान म्हणजे काही पैलवानांचे असे होते की त्यांना 2 कोंबड्या रोजच्या, त्यांना बदाम शेरभर, काजू बदाम, दूध असेल, म्हणजे हा सगळा जो आहार त्यांना खावा लागायचा, हा सगळा आहार ते संस्थानातून द्यायचे. अशा पद्धतीने त्यांना खर्च केलं, योग्य ट्रेनिंग दिलं. महाराजांची इच्छा होती की भारतातला जो सगळ्यात मोठा कुस्तीचा शर्यत असते, ज्याला आपण हिंद केसरी म्हणतो, ते जिंकणारे पैलवान कोल्हापुरातून तयार व्हावे. आणि त्यासाठी महाराजांनी प्रचंड मेहनत केली, प्रचंड प्रयत्न केले. नंतरच्या काहीच काळानंतर पुन्हा जेव्हा उत्तर भारतातले पैलवान, गामा पैलवान वगैरे भरपूर नाव आहेत, चंदन पैलवान, असे नावाजलेले पैलवान जेव्हा पुन्हा कोल्हापुरात आले, तुम्हाला ऐकून आनंद वाटेल, कोल्हापुरातल्या पैलवानांकडून महाराजांनी एवढी तयारी करून घेतली, म्हणजे त्यांच्या झोपेतून उठायला सुद्धा त्यांनी स्वतः जाऊन त्यांना झोपेतून उठवायचे, त्यांना उठून घ्यायचं, डोळ्यासमोर त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची, डोळ्यासमोर स्वतः मैदानात उतरायचे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, शाहू महाराजांचे मेव्हणे होते, ते मेव्हणे म्हणायचे, तुम्ही छत्रपती, तुम्ही असं मातीत उतरता, लहान पोरासारखं ह्या पोरांसोबत कुस्ती खेळता, त्यांना शिकवता बरं वाटत नाही. महाराज म्हणायचे, अरे एक इंग्रजचा अधिकारी फ्रायर नावाचा होता त्या काळात, ते म्हणायचे तशासारखे जरी लांडगे लोक आले तरी त्यांना चित करता आलं पाहिजे, अशी सक्षम आपण बनलो पाहिजे. शाहू महाराजांनी खासबागेत जी तालीम उभा केली ती त्याच्यावर त्यांनी लिहूनच ठेवलं होतं, सगळ्यात मोठी संपत्ती कुठली, शरीर संपत्ती, पुत्र संपत्ती, धन संपत्ती, ही सगळ्यात मोठी संपत्ती, शरीर संपत्ती सगळ्यात मोठी आहे. आणि महाराजांनी त्याच्याकडे विशेष काळजी घेतली. महाराज स्वतः एवढे धडधिप्पाड होते, 6 फूट 4 इंच उंची होती त्यांची, म्हणजे एकदा पन्हाळगडावर एकदा शेतकऱ्यांचे जनावर ओढून नेत होते म्हणून वाघ हमला करायचा. तुम्हाला सांगतो, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराज गेले, स्वतः वाघाला धरून मारलेले शाहू महाराजांनी. एकदा एका अस्वलानं महाराजांवर हमला केला, शाहू महाराजांनी त्याला पकडलेले, म्हणजे एवढे धडधिप्पाड शाहू महाराज होते. आजच्या भाषेत बोलायला आपल्याला आश्चर्य वाटेल, किंबहुना आपल्याला वाटेल आणि खरे खोटे, परंतु ती खरं आहे. शाहू महाराजांनी वाघाची शिकार केलेली आहे, वाघाला स्वतःच्या जबड्यात पकडलेले आहे, म्हणजे आणखी फोटो सुद्धा आहेत त्यांचे भरपूर. तर मी किस्सा सांगत होतो की शाहू महाराज स्वतः पैलवानांना उठवायचे, त्यांच्या खुराकीची काळजी घ्यायची, त्यांच्या ट्रेनिंगची काळजी घ्यायची. असे बेहतरीन पद्धतीनं शाहू महाराजांनी ट्रेनिंग करून घेतली की नंतरच्या काळात जेव्हा उत्तर भारतातले स्पेशली पंजाबमध्ये धाडधिप्पाड लोक असायचे, हे पंजाबचे पैलवान जेव्हा परत महाराष्ट्रात आले, कोल्हापुरात आले, तेव्हा शाहू महाराजांच्या समोर त्यांच्या पैलवानांनी त्यांना म्हणजे म्हणजे चित केलं. काही काही कुस्त्या तर अशा रंगी झाल्या की 5व्या-6व्या मिनिटाला आपल्या पैलवानांनी त्यांना पाडलं. हे सगळं पाहून शाहू महाराज प्रचंड आनंदून जायचे. एक शेवटचा भारी किस्सा सांगतो, म्हणजे तुमच्या अनेक लक्षात येईल. एकदा दिल्लीमध्ये म्हणजे मोठा कार्यक्रम इंग्रज गव्हर्नमेंटने ठेवलेला होता आणि मोठ्या संस्थानातले सगळे लोक, इंग्रज गव्हर्नर वगैरे मोठे मोठे लोक तिथे आलेली होती. मोठ्या कुस्त्या तिथं लागणार होत्या. अशा कुस्त्या लागणार म्हणून सगळे संस्थानिक, सगळे राजे छत्रपती तिथं बसलेले, भारतातले सगळे पहिलवान तिथं आले. आणि पहिलवान आल्याच्या नंतर जो तो पहिलवान यायचा, शाहू महाराजांच्या समोर जायचा, धाडधिप्पाड पहिलवान, अंगानं बळकट पहिलवान, आणि तो महाराजांच्या समोर लोवून 3 वेळेस मुजरा करायचा, हात लावून वाकून. सगळे संस्थानिक, सगळे राजे त्या क्षणाकडे बघायचे की इथं एवढे इंग्रजचे गव्हर्नर लोक आहेत, एवढे मोठे मोठे अधिकारी लोक आहेत, आणि जो तो पहिलवान येतोय त्या शाहू महाराजांकडे जातोय आणि शाहू महाराजांना मुजरा करतोय. तुम्हाला हे का सांगतोय मी, शाहू महाराजांनी फक्त कोल्हापुरातल्या, महाराष्ट्रातल्या पैलवानांना आश्रय नाही दिला. एक काळ असा आला, एक वेळ अशी आली की पूर्ण भारतातले पैलवान शाहू महाराजांकडे आपला आश्रयदाता म्हणून पाहू लागले. पंजाबचे पैलवान, उत्तर भारतातले मोठे मोठे पैलवान, म्हणजे गामा पैलवान, चंदन पैलवानचं नाव सांगते, याच्यासारखे भरपूर पैलवान शाहू महाराजांकडे यायचे आणि शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना जपलं. शाहू महाराज हे पहिले राजे आहेत. कुस्तीत पराजित झालेल्या माणसाला सुद्धा त्यांनी पारितोषिक दिली. कुस्तीत पराजित झाला तरी त्याला पारितोषिक द्यायचे, कुस्तीत जिंकलेल्या माणसाला तर द्यायचीच. एक वेळ तर शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरचा जरी फटका काढून पैलवानांना घातलेला आहे. स्वतःच्या हातातलं 6 तोळे सोन्याचं कडं त्यांनी एका पैलवानांना घातलेले. एक बेदर नावाचा पैलवान होता, हिंद केसरीची अपेक्षा महाराजांनी त्याच्याकडून केली. एका कागरीच्या कॉलराच्या रोगनं तो मेला. अहो, कोण तो बेदर नावाचा माणूस, कोण कुठला पैलवान, पण शाहू महाराजांनी त्याला घडवलं होतं. महाराजांना वाटायचं हा पोरगा पट्ट्या पुढे चालून हिंद केसरी होईल,
हा पोरगा जेव्हा मेला तेव्हा हा राजा छत्रपती ऑक्साबॉक्सची लढाई लागला. कसा कसा डोळ्यातून अश्रू वाहिले या राजाच्या, का की हे पोरगा पुढे गेला असता, हा मोठा झाला असता. अशा पद्धतीचे पैलवान महाराजांनी तयार केले. हा कोलाराच्या रोगनं जेव्हा एक पैलवान तडफडत होता तेव्हा शाहू महाराज त्या डॉक्टरला म्हणले, त्याचं जेवढं वजन आहे तेवढं सोनं मी तुला देईल, पण ह्याचा जीव वाचव. म्हणजे एवढं कुस्तीवर, त्या कुस्ती करणाऱ्या पोरांवर त्यांचं प्रेम होतं. आणि अशा पद्धतीने त्यांनी कुस्तीला आश्रय दिला. तुम्ही आज पण जर कोल्हापुरात गेला तर महाराजांना वाटायचं की कुस्तीचं मैदान मोठं असावं. महाराज जेव्हा विदेशात गेले तेव्हा तिथले ऑलिम्पिकचे मैदान त्यांनी पाहिले. त्यांना मनात वाटायचं की बाबा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजचा काळ हा किल्ले बांधायचा काळ नाहीये. एक काळ होता की किल्ले बांधावं लागायचं. एखादा किल्ला बांधावा असं महाराजांना कुस्तीचं मैदान बांधले. म्हणजे 30-40 हजार प्रेक्षक एका वेळी बसून कुस्ती बघू शकतील. हे भारताच्या इतिहासातलं, मी म्हणतो आशिया खंडात तसं नसेल. भारताचं सोडून द्या, आशिया खंडाचं सगळ्यात मोठं मैदान कुस्तीचं कुठं असेल तर ते आपल्या कोल्हापुरात आहे. म्हणजे खासबाग मैदान त्याचं नाव दिलं महाराजांनी. म्हणजे एवढं मोठा कुस्तीचं असलं. म्हणजे आणखी अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या सांगता येतील. परंतु मला वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये जी कुस्ती जिवंत आहे किंवा कुस्तीमध्ये जे काही मोठं योगदान जर कोणी दिलं असेल तर देशभरातल्या कुस्तीचं योगदान छत्रपती शाहू महाराजांचं फार मोठं नाव आहे. हे आजच्या कुस्ती करणाऱ्या लोकांनाही माहित पाहिजे, आजच्या पैलवानांनाही माहित पाहिजे की बाबा कुस्तीचा जर कुणी आश्रयदाता असेल तर ते छत्रपती शाहू महाराज आहे. ही गोष्ट प्रत्येक पैलवानाला आज माहित पाहिजे असते. आपण मी तर म्हणतो प्रत्येक पैलवाना शाहू महाराजांचा फोटो त्यांच्या तालमीत घराघरात लावून प्रेरणा घेऊन कुस्त्या खेळायला पाहिजे. एवढं मोठं त्यांचं योगदान कुस्तीसाठी आहे. आपण ह्याची सुद्धा दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. राजश्री शाहू महाराज यांना लोकराजा म्हटलं जातं. खरं तर मातीशी नाळ जोडलेला राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज. छत्रपतीपेक्षाही मोठी पदवी ही लोकराजा म्हणून सर्व समाज त्यांना देतो. मागे तुम्ही एका आजीचा किस्सा सांगितला होता, तो आजीचा किस्सा आमच्या प्रेक्षकांना सांगायला म्हणजे महाराजांचे असे भरपूर किस्से आहेत. तुम्ही म्हटलात की लोकराजा, मी तर नेहमी म्हणतो की माणसातला राजा आणि राजातला माणूस. बघा मी काय म्हणतोय, माणसातला राजा आणि राजातला माणूस जर कोण असेल तर छत्रपती शाहू महाराज आहे. शाहू महाराजांचे एवढे काही म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांना एवढं प्रेम होतं त्यांच्या जनतेवर, त्यांच्या लोकांवर, प्रचंड प्रेम असणारा माणूस. तुम्ही जो आजीचा किस्सा सांगितला तो तर मी सांगतोच आवर्जून, पण त्यामध्ये अजून एक किस्सा आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडेल. सोनतळीच्या कॅम्पवर महाराज राहायचे आणि त्या काळामध्ये फाशे पारधी नावाची एक जमात होती. ती फाशे पारधी नावाची जमात कुठेतरी चोऱ्या करणं, घरं फोडणं अशा पद्धतीने आणि दहशत कोल्हापूरच्या पंचक्रोशीत पसरलेली होती की बाबा हे फाशी पारध्यांची टोळी आपली जनावर पळून घेऊन जाईल, आपलं घर पोळल, सोडून आणत, म्हणजे मोठं डरावणं वातावरण होतं. आणि अशी वेळ एक अफवा पसरली होती की बाबा हे सोनतळी कॅम्पवरच आता हमला करणार आहेत वगैरे वगैरे. ते महाराजांना एक गोष्ट समजली तेव्हा महाराजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या काही नोकरांना पाठवलं, म्हणजे त्यांना पकडून आणा, काही पण करा, पकडा. महाराजांची मिलिटरी त्यांच्या मागे गेली, सैनिक मागे गेले आणि मोठ्या संघर्षाने त्यांना पकडलं आणि सोनतळी कॅम्पवरच्या जेलमध्ये त्यांना टाकून दिलं. महाराजांनी त्यांना जेलमध्ये टाकलं पण त्यांना कैद्याची वागणूक नाही दिली. त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्थित सगळी निगा राखली. महाराजांना शोधायचं होतं की हे चोरी का करताय, हे दरोडे का टाकताय. काही जरी झालं तरी मी सांगितलं की महाराज एक माणूस होते आणि माणसाच्या दृष्टीने त्यांनी पाहिलं की कुठलाही माणूस चोरी का होतो. महाराजांनी त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही हे दरोडे का घालता, तुम्ही चोऱ्या का करता. त्यावेळेस फार केविलवान उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळाले की बाबा आम्ही नाही चोऱ्या केला तर महाराज आम्ही खाणार काय, आमच्याकडे जमीन नाही, आमच्याकडे कुठला उद्योग नाही, व्यवसाय नाही, आणि आम्ही खायचं काय, करायचं काय. त्यावेळेस उदरनिर्वाहासाठी मुबलक साधन असायचं शेती आणि कामगार, शेतीवरची कामगार, म्हणजे काय त्यावेळेस कंपन्या इंडस्ट्री वगैरे तर नव्हत्या की काही कामगार काय करू शकतील. तर ते म्हणले की फक्त पोटासाठी तुम्ही करताय. ते म्हणले हो फक्त पोटासाठी आम्ही करतोय. महाराजांनी फार विचार केला की काय करता येईल. बघा मी कोणाबद्दल बोलतोय, असे लोक ज्यांचं नाव ऐकून लोक पळून जायचे. गावागावात दहशत असायची की फाशे पारधी येतील आणि घरावर दरोडे टाकतील, घरं फोडून चोरी करून जातील. महाराजांनी प्रचंड विचार केला आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जे चोर चोरी करायला येत होते त्या चोरांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या. तिजोरीच्या चाव्या दिल्या म्हणजे काय केलं, महाराज म्हणले आजपासून तुम्ही
सिक्युरिटीचं काम करायचं. तुम्ही ही जी तिजोरी आहे, ह्या जो सोनतळी कॅम्प आहे, ह्या कॅम्पच्या सिक्युरिटीची जबाबदारी तुमच्याकडे. भरपूर लोकांनी तोंडात मोठं घातलं, पण हे काय नवीन प्रकार आहे? अहो म्हणजे महाराज तुम्ही चोराच्या हातात किल्ल्या द्यायला लागलात. लोक हे तुम्ही चोराच्या हातात किल्ल्या दिला ती चोरी करतील ना. परंतु महाराजांना प्रबळ विश्वास होता की माणूस मध्ये बदलाव होऊ शकतो. तुम्ही जर त्याला प्रेमाने सांगितलं तर प्रेमाने जगही जिंकता येतं. महाराजांना प्रचंड विश्वास होता की प्रेमानं हे लोक बदलतील. यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न जर मिटवला तर चांगल्या मार्गाने हे पैसे कमवू शकतात. आणि महाराजांनी त्यांना एक संधी दिली, त्यांची परीक्षा घेतली, त्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. आणि महाराजांनी सोनतळी कॅम्पचे पूर्ण प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी त्यांना दिली. महाराजांना वाटलं ह्या टोळीची जबाबदारी झाली, पण यांच्यासारखे अनेक लोक आहेत, मग यांचं काय? तुम्हाला सांगतो महाराजांनी त्याच्यावर पर्यायच काढला. आजकाल एक उन्हाळ्यामध्ये आपलं सरकार पण काढतं, पांदरवाट काढा, ते जलशिवार योजना काढा की लोकांना रोजगार भेटावा. महाराजांनी त्या काळात कोल्हापुरामध्ये रस्ते बनवणे, तलाव बनवणे, विहिरी खणणे, पाणवटे बनवणे आणि खणाला कामगार कुठून आणायचे? जेवढ्या काही ह्या जमाती होत्या ज्यांना रोजगाराची गरज होती त्या सगळ्या कामाला लावल्या. म्हणजे ऐकून तुम्हाला म्हणजे आनंद वाटेल की जे फाशी पारधी एकेकाळी गुन्हेगार जमात म्हणून पाहिलं जायचं त्यांच्याकडं, महाराजांनी त्यांच्या पोरांसाठी शिक्षणासाठी तिथं शाळा सुरू केल्या, मोफत शिक्षण दिलं. म्हणजे आता कामगार यायले, फाशी पारधी जमात यायली, अनेक कामगार यायले, मग त्यांच्या लेकरांचं काय? त्यांनी तेच करायचं का? महाराज म्हणले नाही, यांना जर योग्य शिक्षण भेटलं तर ह्यांची पुढची जमात हे करणार नाही. महाराजांनी त्यांच्यासाठी शाळा काढल्या, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचे लेकरं बाळ सांभाळण्यासाठी त्याची व्यवस्था त्यांनी केली. त्यांना जेवण भाकर त्यांना मिळावं याची 2 टाइमची व्यवस्था केली. आणि त्यांच्या पुढच्या पिढी शिकली पाहिजे. त्यातून आज जे आपण अनेक जमातीमध्ये बघतो, नंतर बाबासाहेबांच्या संविधानानंतर भरपूर अधिकार दिले, भरपूर आज शेड्यूल ट्राईब मध्ये आपण भरपूर कलेक्टर झाले, इंजिनियर, डॉक्टर झाले. त्याची सुरुवात इथून झालेली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज यांनी या लोकांना पोटाशी लावलो. आज शाहू महाराज मराठा जातीतले, पण काय फक्त मराठा जातीतलीच लोक त्यांना मानतात का? नाही. मी तर म्हणतो मराठा जातीतल्या लोकांना फार उशिरा समजले शाहू महाराज. त्याच्या आधी शेड्यूल ट्राईबच्या लोकांना, शेड्यूल कास्टच्या लोकांना घरोघरी त्यांनी त्यांचे विचार जपले, कारण त्यांचं योगदान तसं होतं. सर्वांच त्यांनी पोटाशी लावलं. आपल्या लेकरा बाळाप्रमाणे त्यांनी रयतेचा सांभाळ केला. हे उपकार आहे. शाहू महाराजांनी तुम्ही जे किस्सा सांगितला तेव्हा आजीचा, तो पण फार एक म्हणजे माणूस कसा असावा त्या संदर्भातलं उदाहरण आहे. माणसातला राजा कसा असतो. शाहू महाराजांकडे एक म्हणजे त्या काळामध्ये ती जी गाडी होती, त्याला आता आजच्या भाषेत काय म्हणतात मला माहित नाही. त्या काळातली रेंज रोवर. हा बरोबर, अगदी तसंच म्हणता येईल. त्या काळात BMW, ऑडी, रेंज रोवर असं काही म्हणता येईल. तर ती जी महाराजांची गाडी होती आणि महाराज एकदा प्रवास करत होते. एक बाजारात आजीबाई आल्या होत्या एका गावातून दुसऱ्या गावी. बाजार संपला होता, काही थोडेफार पैसे आपल्या पदरात आपल्या साडीला बांधून ती चालली होती. बराच वेळ झाला तिची एसटी जी होती ती निघून गेली. वाट बघत होती, हात दाखवत होती, चालत चालत निघत चालली होती. रात्रीची वेळ होती. एक मागून गाडी आली आणि ती आजीबाईने तिला हात केला, तर ती गाडी जरा पुढे जाऊन थांबली. ती गाडी गेली. ती आजीबाई म्हणली की अरे बाबा माझा बाजारात जरा उशीर झाला, माझी गाडी निघून गेली आणि आता मला माझ्या घराकडे जायचंय. माझं गाव इथून पुढे आहे 5-10 किलोमीटरवर, मला तिथपर्यंत पोहोचायचंय. तुला मी म्हणजे 1 रुपया दी, मला तिथपर्यंत सोडेल. ते गाडीत असणारे ड्रायव्हर एकटंच होते व्यक्ती तिथे, म्हणजे आजी बस गाडी. त्याने दारू उडवून दिलं, त्या आजीला गाडीत बसवलं आणि त्या मऊ शाल आजी दिवसभर कामाला थकलेली त्या गार गाडीत बसली. त्यांच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, जसं काय बापलेच बोलते अशा पद्धतीनं ते चर्चा करू लागले. तुझं नाव काय आहे म्हातारे? तिने तुझं नाव सांगितलं. म्हणजे तू कुठं चाललीस, काय करतीस? गप्पा झाल्या. ते म्हणले तुला भ्याव नाही का वाटलं, तू एवढ्या दूर बाजाराला जातीस येतीस? ते म्हणले पूर्वी वाटायचं भ्याव, पण आता वाटत नाही म्हणे. ते म्हणे का रे बाबा? ते म्हणे आता का नाही वाटत तुला भ्याव? तर ते म्हणे अरे बाबा माझा राजा आता इथे आलाय, शाहू राजा, आणि मग आपल्या राजानं अशी व्यवस्था केली सगळी की आता मला भ्याव वाटत नाही. मी आनंदानं जाते, आनंदानं मी बाजारात करते. त्या दोघांच्या अशा मायलेकासारख्या गप्पा चालू होत्या. त्या आजीला वाऱ्याची मस्त झुळूक लागली, गादीवर मऊ वाटलं तिला बसून, आणि तिला कधी झोप लागली काही कळालंच नाही. मग बराच वेळाच्या नंतर जेव्हा तिचा थांबायचा ठिकाणा आला
त्या गाडीमधल्या व्यक्तीनं त्या आजीला उठवलं, म्हणजे आजी हे तुझं गाव आहे का, तुझं गाव आले का बघ. ती आजी म्हणजे होय रे बाबा माझंच गाव दिसते, बरं झालं बाबा उतरते. ती खाली उतरली, तिनं रुपयाचं नाणं काढलं, त्या हातात टेकवायचा प्रयत्न केला. ते म्हणजे नाही नाही आजी तुलाच राहू दे, मला देऊ नकोस, राहू दे असं म्हणून ती फार आनंदून गेली की बाबा एवढ्या गाडीत बी आणलास, पैसे बी घेतला नाहीस. गाडी पुढे निघून गेली. आजूबाजूचे सगळे लोक त्या म्हातारीजवळ आले आणि म्हातारीला म्हणाले, अरे बापरे बापरे, तुला कस काय गाडीत बसवलं, कस काय आलीस तू गाडीत, तुला माहित होतं का ते कोण होतं, कोणाची गाडी होती. ते म्हणजे मला काय माहित नव्हतं, मी रस्त्यानं चालले होते, हात दाखवला म्हणून थांबली गाडी, मला थांबवले, त्याला रुपया घे म्हणलं, त्यांनी काय घेतला नाही. ते म्हणजे अगं अजय ती शाहू महाराजांची गाडी होती, ते छत्रपती शाहू महाराज होते, तू छत्रपतींच्या गाडीत बसून आलीस. म्हणजे एवढा साधा सरळ सोपा हा माणूस होता. त्याला राजा म्हणावं का माणसातला राजा म्हणावं असा प्रश्न पडतो. असं हे शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. एकदा आणखी एक म्हणजे उदाहरण आहे. एकदा एका कामगारानं त्यांच्या घरात चोरी केली, त्यांच्या वाड्यात चोरी केली. त्यांनी तांदूळ चोरून घेऊन गेला. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातील काही लोकांना कळली तेव्हा त्याला बेदम मारलं. एवढं बेदम मारलं की त्याच्या अंगावर सगळ्या निशाण उमटले. शाहू महाराज बाहेरगावी दौऱ्यावर गेलेले होते. महाराज जेव्हा परत आले तेव्हा त्यांना ही घटना कळली. तेव्हा त्या चोरी केलेल्या माणसाला त्यांनी बोलून घेतलं, दरबारात हजर केलं. त्याला केल्यानंतर ते माणूस अंगावरचे वन उमटून दाखवत होता की बघा मला किती बेदमपणे मारलं तुमच्या नोकरांना. शाहू महाराज म्हणजे उगाच मारलं नसेल, तू काहीतरी गुन्हा केला असेल, काय केलास सांग. ते म्हणजे महाराज होय मी चूक केली, माझ्याकडून चूक झाली. ते म्हणजे काय चूक केलास. तो म्हणला मी थोडेसे शेरभर तांदूळ चोरून घेऊन गेलो. म्हणजे चोरी केलास ना तू, चोरी करणं बरोबर नाही वगैरे तरी महाराज बोलले. महाराज पुढे त्याला म्हणले पण तू ही चोरी का केलास. तो म्हणला माझी बायको पोटुशी आहे, माझी बायको गरोदर आहे, तिला भूक लागली होती आणि तिला 2-4 दिवसापासून तिने काही खाल्लं नव्हतं. ती भुकेनं फार व्याकुळ होती, मला काय करावं काय कळालं नाही, म्हणून मी तिच्या भुकेपोटी 2 शेर तांदूळ घेऊन चोरून घेऊन गेलो. महाराज माझी चूक झाली. महाराजांचं मन एकदम म्हणजे भावनेनं तुटून गेलो, व्याकुळ झाले महाराज की माझ्या प्रजा, समाजातली प्रजा, माझ्या राज्यातली प्रजा अशा पद्धतीनं जीवन जगते. महाराजांनी कठोर शब्दात आदेश दिले, आत्ताच्या आत्ता हे जखम करा, म्हणजे जखम त्याचा उपचार करा काय असेल तो, आणि ह्याला संस्थानातून 2 तांदूळ ज्वारी, 2 तांदूळ गहू जे काही असेल ते द्या आणि सोबत एक तुपाचा डबा बी द्या आणि सगळं ह्याच्या घरपोच घरीपर्यंत पाठवा. म्हणजे महाराज छत्रपती जरी असले तरी रयतेचं दुःख त्यांना समजत होतं आणि त्यांच्यात राहून मिसळून ते कार्य करत होते. अशा पद्धतीचा हा राजा होता. अशी भरपूर उदाहरणं आहेत, ते सांगता येऊ शकतं. खूप म्हणजे रंजक असा हा किस्सा आहे. प्रत्येक गोष्ट ही मनाला स्पर्शून चालते. जाता जाता तरुणांना आणि आजच्या राजकारण्यांना, आजचे जे राजकारणी आहेत त्यांनी ह्या शाहू महाराजांकडनं काय शिकलं पाहिजे. आता एवढे काही किस्से आहेत की प्रत्येक गोष्ट जरी पिले अमृतासारखं जरी त्यांनी कोळून पिलं तरी आजच्या राजकारण्यांना कमीच आहे. आजच्या राजकारणी हे फक्त स्वतःच्या मतासाठी, संपत्तीसाठी, आता तुम्ही सध्या बघतायत राजकारण्यांची काय अवस्था आहे. आजच्या राजकारण्यांनी आणि विशेषतः तरुणांनी शाहू महाराजांकडून काय घ्यायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार जे आता तुम्ही सांगितलं की फक्त दलित असेल किंवा आदिवासी जमात असेल यांनीच फक्त शाहू महाराजांचं प्रतिमा घरात लावलेली आहे. शाहू महाराज जे मराठा समाजाचे आहेत तरी त्यांच्या घरात त्यांचा फोटो नाहीये. ही दुर्दैवी अवस्था आजही आहे. तर तुम्ही काय संदेश द्याल तरुणांना असेल, समाजाला असेल किंवा राजकारण्यांना. तर फार महत्वाचा प्रश्न आहे हा. खरं तर याच्यावर खूप सारे म्हणजे क्रिटिसिझम पण होऊ शकतं, परंतु मला असं वाटतं की हे सत्यच आहे आणि याला आपण सत्य म्हणून स्वीकारलं पाहिजे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, फार आनंदानं सांगू इच्छितो की मराठा समाजामध्ये सुद्धा असे काही लोक आले ज्यांनी खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांना महाराष्ट्राच्या बहुजनांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये मामो देशमुख असतील, आबा सोळंके साहेब असतील किंवा सगळ्यात मला आनंदानं अभिमानानं ज्यांचं नाव घ्यावं असं वाटतं ते मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील किंवा आजच्या भाषेत प्रदीप सोळंके, श्रीमंत कोकाटे असतील, प्रवीण गायकवाड असतील, म्हणजे अशी भरपूर लोक आहेत. खरं तर त्यांच्यापासून आम्ही शिकलोय. म्हणजे आमचं वयही नाहीये जेवढा त्यांचा अनुभव आहे. म्हणजे ह्या लोकांनी खऱ्या अर्थानं आयुष्यभर संघर्ष केला. आपले एक महाराज आहेत कीर्तनकार बालाजी जाधव असतील किंवा आपले विदर्भातले एक महाराज आहेत खंजिरी वादक सत्यपाल महाराज असतील. म्हणजे यांच्या अभिमानानं नाव घेण्यासारखं आहे की या लोकांनी खऱ्या अर्थानं
फुले शाहू आंबेडकरांचे विचार मराठ्यांच्या बहुजनांच्या दारादारापर्यंत पोहोचवले. परंतु हे करत जरी असताना त्यांना पण फार म्हणजे गंभीर प्रसंग त्यांच्या समोर आले. एक दोन घटना सांगतो आणि तुम्ही जो बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा बोलला त्याच्या संबंधाविषयीही मी बोलतो. शाहू महाराजांना भरपूर लोकांनी स्वीकारलं नाही सुरुवातीच्या काळात. आज जर पाहिलं तर आज मराठा समाजासह सगळे लोक शाहू महाराजांना स्वीकारताना दिसत आहेत. आपण जर मराठा क्रांती मोर्चे पाहिले तर अनेक मराठा क्रांती मोर्चांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतच फुले शाहू आंबेडकरांचे फोटो सुद्धा आपण ठेवलेले पाहिले. स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा शाहू महाराजांना कित्येक वेळेस अभिवादन करताना त्यांच्या जयंतीला असेल किंवा त्यांच्या स्टेजवर असताना आपण या गोष्टी पाहिल्यात. आज मराठा समाजाचा दृष्टिकोन बदलतोय फुले शाहू आंबेडकरांकडे बघण्यात आणि ही खरी परिवर्तनाची पायरी आहे, मोठी पायरी असं म्हणायला काही हरकत नाही. मी तुम्हाला एक दोन घटना सांगतो. आपल्या तिथे संभाजीनगर भागामध्येच शिवाजीनगरच्या बाजूला एका कॉलनीला नाव दिलं होतं. म्हणजे सगळे जाती धर्माची लोक तिथे राहत होती आणि नाव देण्यात आलं होतं छत्रपती शाहू महाराज कॉलनी. तर मराठा जातीच्या ओबीसी जातीच्या लोकांना ती पाटी गदागदा हलून फेकून पाडून टाकली आणि लोक म्हणले अरे त्या धेराच्या राजाचं नाव आमच्या कॉलनीला देतोयस, महारामांगाचं नाव तू आमच्या कॉलनीला देतोयस. परिवर्तन चळवळीतले तिथे काही एक दोन मराठा आणि काही बौद्ध बांधव होते, त्यांनी त्याला नाव दिलं होतं. त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे नाही बाबा म्हणजे मराठ्याची काय शाहू महाराज, ते म्हणजे आमचे कुठेच शाहू महाराज. दुर्भाग्य काय होती मराठ्यांनाच हे माहित नव्हतं की शाहू महाराज मराठ्यांचे आहेत. म्हणजे यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्भाग्य काय असणार आहे. शाहू महाराजांचं नाव कॉलनीलाच्या पाठीला दिलं म्हणून पाठी उठून फेकून दिली होती. ते लोक आपल्या काही परिवर्तनवादी चळवळीच्या लोकांकडे गेली. मला वाटतं प्रदीप सोळुंके दादांकडे वगैरे ती गेली. त्यांना सांगितलं की असा असा विषय आहे. प्रदीप दादा, आमचे आत्माराम शिंदे वगैरे आहेत, ते सगळे तिथे गेले. त्यांनी तिथे एक कार्यक्रमच ठेवला आणि शाहू महाराजांची सगळी वंशावळच त्यांनी त्या कॉलनीतल्या लोकांसमोर मांडली. दादाने तिथं मोठं व्याख्यान केलं. मग लोकांना कळलं की अरे बापरे हे आपलेच आहेत का. आणि मग परत ते बोर्ड तिथं लावण्यात आलं. माझ्या घरात एकदा पाहुणे आले चहा पिण्यासाठी. चहा पित होते. खरं जिवंत किस्सा आहे माझ्या घरातला. ते चहा पिताना माझ्याकडे कमी बघत होते, पाठीमागं बघितलेल्या त्या फोटोकडे जास्त बघायचे. ते म्हणजे मी न राहू विचारलं, म्हणलं काय झालं, तुम्हाला काय प्रश्न आहे का. ते म्हणजे ते फोटो कसं काय आपल्या घरात. म्हणजे आपल्या घरात म्हणजे कोणाचा फोटो बद्दल बोलताय. ते म्हणजे ते शाहू महाराजांचा फोटो आपल्या घरात कसं काय. म्हटलं बघा म्हणजे मराठ्यांना एक प्रश्न पडतोय की कसं काय. तुम्हाला आणखी एक तिसरं उदाहरण सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा बहनजीची सत्ता होती तर कांशीरामजी साहेबांनी एक निर्णय घेतला होता की शाहू महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सगळ्या युपी गव्हर्नमेंटनं म्हणजे सगळे आमदार असतील, सगळे खासदार असतील, सगळे मंत्री असतील, सगळे मंत्र्यांनी कोल्हापुरात जायचं आणि शाहू महाराजांना अभिवादन करायचं. त्यावेळेस विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मला वाटतं 2002ची घटना असेल, सन एक्झॅक्ट सांगता येईल. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. सगळ्या देशभर बातमी पसरली की युपी गव्हर्नमेंट कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांना अभिवादन करणार. आता हे ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कानशिलात मारण्यासारखं होतं. बरोबर. म्हणजे शाहू महाराज मराठी माणूस, शाहू महाराज तुमच्या महाराष्ट्रात त्यांची जडणघडण त्यांचं कार्यकर्तृत्व महाराष्ट्रातलं प्रामुख्यानं. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याचा विसर पडलाय. त्यांना माहिती नाही जयंती आहे महाराजांची आपण केली पाहिजे. जेव्हा युपी गव्हर्नमेंट इथे येणार ही गोष्ट जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कळली तेव्हा रातोरात महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला आणि जी आर मध्ये काढले की प्रत्येक शासकीय ठिकाणी शाहू महाराजांची जयंती उद्या साजरी करा. आता प्रश्न कसा झाला, सगळ्या घरोघरी म्हणजे सगळ्या सरकारी दप्तरांमध्ये जी आर केला. फोटो नसं. हा फोटो कसा एका बीड जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये पण जी आर आला की बाबा उद्या शाहू महाराजांची जयंती साजरी करा. सगळे शिक्षक लोक आश्चर्यचकित. आता शाहू महाराजांची जयंती साजरी करायची, आता जयंती साजरी करायची तर फोटो लागेल ना. म्हणजे बघा हे फोटो तर फोटोच नाही, शाळेत फोटो नाही, म्हणजे कुठल्या शिक्षकाच्या घरात फोटो म्हणजे कुठंच फोटो नाही, म्हणजे शिपायाच्या घरी म्हणजे शिपायाच्या घरी नाही, म्हणजे सरपंचाच्या घरी असेल, गावच्या पाटलाच्या घरी असेल, कुठंच फोटो नाही. फोटोच सापडा नाही यांना जयंती साजरी करायला. जयंती तर साजरी करावं लागेल ना, फोटो लागेल. पण एक जण आऊच आला म्हणला मला माहिती आहे फोटो कुठं भेटेल. ते म्हणजे कुठं भेटेल, महारवाड्यात भेटेल. महारवाड्यात बौद्ध वस्तीत तिकडे भेटेल म्हणे फोटो. ते म्हणजे हो राव तिकडे भेटेल फोटो. आणि मग 2-4 शिक्षक शाहू महाराजांचा फोटो कुठे
हे शोधण्यासाठी शोधत त्या बौद्ध नगरमध्ये आले आणि एका व्यक्तीला विचारलं म्हणे ते शाहू महाराजांचा फोटो आहे का हो तुमच्याकडे? तो म्हणला हो. ठीक आहे म्हणे आमच्या घरात दारात लावलेला आहे. हे काय शिवाजी महाराजांचा आहे, फुलेंचा आहे, शाहू महाराजांचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे, अण्णाभाऊ साठेचा आहे. तुम्हाला शाहू महाराजांचा पाहिजे का? ते म्हणले हो, ते शाळावर जयंती साजरी करायची म्हणून पाहिजे. ते म्हणजे ठीक आहे. त्याने लगेच काढून दिला आणि ते फोटो घेऊन आले आणि जयंती साजरी झाली. मला सांगायचंय काय, कुठल्या गव्हर्नमेंटच्या दप्तरामध्ये सुद्धा शाहू महाराजांचा फोटो नव्हता. स्वतः मराठ्या जातीतले असून सुद्धा मराठ्यांना विसर पडला होता की शाहू महाराज आपलेच आहेत. बरोबर. तेव्हा महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांनी शाहू महाराजांच्या विचारांना जपलं. हा बौद्धांचा खरं तर महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर केलेला मोठा उपकार आहे. याला आपण विसरू शकत नाही, लक्षात घ्या. हे उदाहरण जे मी सांगतोय हे माझ्या मित्राच्या घरातले. बीड जिल्ह्यात केज नावाचा तालुका आहे. केज तालुक्यात एक लहुरी नावाचं गाव आहे. तिथे शिंगारे नावाचे कुटुंब आहेत. माझे मित्र सिद्धार्थ शिंगारे, त्यांच्या घरातला हा किस्सा आहे. म्हणजे शाहू महाराजांचे फोटो आणि त्यांचा विचार बौद्धांनी बऱ्याच काळापासून जपलाय. हा विचार आता मराठ्यांच्या घरात दिसू लागलाय. ही परिवर्तन चळवळीचा मोठा विजय आहे. याला आजपर्यंत मामा देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जे काही कार्य केलं, आहा सोळंके साहेबांनी, त्यांच्या कार्याची पावती आहे की माझ्यासारखे तरुण आज फुले शाहू आंबेडकरांना डोक्यात घेऊन असतायत, फिरवतायत. ते मोठी गोष्ट आहे. मला वाटतं ही एक आहे महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही प्रश्न विचारलात, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे ऋणानुबंध कसे? मला वाटतं की हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो चर्चेतला आपल्या आहे की बघा, महाराष्ट्राचं नातं काय म्हटलं की आपण म्हणतो, अभिमानानं म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय. आणि त्यासोबत आपण अजून एक नाव घेतो, ते म्हणजे हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे. म्हणजे यांचं नाव घेतल्याशिवाय आपण महाराष्ट्राची व्याख्या पूर्ण करू शकत नाही. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या दोघं एकमेकांना भेटलेले नाही. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, परंतु या दोघांना जोडणारा जर दुवा कोणी असेल तर ते आहे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामधलं काय नाते जर पाहायला गेलो तर शाहू महाराज शॉर्ट जर सांगितलं तर शाहू महाराज हे कोल्हापुराचे छत्रपती होते. शाहू महाराज हे काय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे अधिकृतरित्या काय मेंबर नव्हते किंवा त्यांनी सत्यशोधक समाजाचा मी कार्यकर्ता आहे असं म्हणून मी काही कार्य केलेले आहे किंवा त्याचे काही ते सदस्य राहिलेले आहेत असं माझ्या काही कुठं वाचनात नाही. मात्र शाहू महाराज हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे वारीसदारही फुलेंच्या विचारांना जेव्हा विसरत चाललेले होते. मोठा इतिहास आहे. सत्यशोधक चळवळ काँग्रेसमध्ये कशी विलीन झाली वगैरे वगैरे याच्यावर आपण सविस्तर एका मोठ्या व्हिडिओमध्ये बोलू शकतो. जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंचे वारस सुद्धा फुलेंच्या वाटेला सोडून दूर पळायला लागले होते तेव्हा फुलेंचा विचार महाराष्ट्रामध्ये जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते छत्रपती शाहू महाराजांनी केले. ही फार आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शाहू महाराजांनी फुलेंचा विचार फक्त घेऊन मिळवले नाही, तो स्वतः आत्मसात केला, तो जगले. फुलेंच्या विचाराला खऱ्याखुऱ्या अर्थानं कर्तृत्वातून ते जगले आणि तो विचार समाजामध्ये पेरण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलं. हे फुलेंचा सच्चा वारीसदार म्हणून आपण त्यांना बघू शकतो. शाहू महाराजांनी याच विचारांचं नातं हे बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचा ऋणानुबंध काय होता हे जर आपल्याला सांगायचं झालं तर तुम्हाला फार एक दोन एकदम म्हणजे आश्चर्यकारक आणि आनंद देणाऱ्या गोष्टी सांगतो. शाहू महाराजांना एवढा कळवळा होता ना अस्पृश्य समाजाविषयी, दलित उद्धाराविषयी. शाहू महाराजांना वाटायचं की बाबा हे कित्येक पिढ्यापासून दबलेले लोक आहेत, यांना वरी काढलं पाहिजे, त्यांना वरी उचलून घेतलं पाहिजे. मग ते कोणी असेल, फाशी मार्गाचं तुम्हाला मग असे उदाहरण सांगितलं, ते कोणी असेल, महार असतील, मांग असतील, चामार, कुंभार, तिली, तांबोळी, सगळ्यांना वरी काढलं पाहिजे. शाहू महाराजांनी आरक्षण सुद्धा दिलं ना. स्वतः महाराज मराठा जातीतले होते, त्यांनी असं नाही बघितलं की फक्त मराठ्यांनाच आरक्षण द्या. शाहू महाराजांनी सगळ्यांना म्हणजे शेनवी, पारशी आणि ब्राह्मण या 3 पुढारलेल्या जाती सोडता महाराजांनी संस्थानातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं. शाहू महाराजांनी लहान लहान समाजातील पोरगा जेव्हा वरी येतो हे पाहायचे ना तेव्हा कौतुकाची थाप मारायची. जेव्हा शाहू महाराजांना त्यांचेच एक सहकारी सत्यशोधक समाजाचे दत्तोबा पवार यांच्याकडून जेव्हा समजलं की मुंबईमध्ये परळच्या चाळीमध्ये राहणारा एक कोणतरी भीमराव आंबेडकर नावाचा मुलगा हा मोठा परीक्षा पास झालाय, म्हणजे मोठं उच्च शिक्षण व्हायला लागलाय, शिक्षण घेतलंय, BA ची परीक्षा पास झालाय, आता
उद्या म्हणजे फॉरेनला जाणारे फॉरेन मधून शाहू महाराजांना जेव्हा कळलं की बाबा हे पोरगा एवढा मोठा शिकलाय, शाहू महाराज म्हणले तात्काळ आपण त्याला भेटायला जाऊ. तर दत्तोबा पवार म्हणले अहो महाराज तुम्ही छत्रपती आहात, ते भीमराव आंबेडकर एक अस्पृश्य समाजातला मुलगा आहे, आता कुठं उच्च शिक्षित होत आहे, त्या पोराला भेटण्यासाठी स्वतः छत्रपतींनी तिथे जायची काय आवश्यकता, एवढा त्रास घेण्याची काय आवश्यकता आहे, एखादी तार पाठवून देऊ येईल ते तुम्हाला भेटायला, छत्रपतींचा आदेश कोण मोडणार. परंतु शाहू महाराजांना एवढा कळावला होता, ते म्हणले तार लिहिणार कधी, पोहोचणार कधी, ते येणार कधी, तोपर्यंत मला दम निघणार नाही, म्हणजे आत्ताची आत्ता गाडी काढा, आपण लगेच मुंबईला जाऊ. शाहू महाराज स्वतः मुंबईमध्ये त्या परळच्या त्या डबक चाळीमध्ये गेले, स्वतःच्या गाडीने गेले. आता कसं आहे त्यावेळेस एखादी गाडी गल्लीत आली म्हणजे आजकाल एखादा हेलिकॉप्टर तुमच्या मोहल्ल्यात उतरल्यासारखं, म्हणजे सगळा मोहल्ला जमा झाला की बाबा कोणाची गाडी आली. मग कळलं की शाहू महाराज आले. अरे बापरे, म्हणजे आजकाल एखादा मुख्यमंत्री एखादा प्राईम मिनिस्टर एखाद्या गल्लीत आल्यावर कसं वातावरण बनेल, तसं त्या काळातल्या नावाजलेल्या संस्थानातील स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे वारिसदार छत्रपती शाहू महाराज डबकच्या चाळीत येतात. सगळा मोहल्ला जमा झाला. स्वतः छत्रपती आले, कस काय आले, कोणाकडे आले, सगळीकडे चर्चा सुरू झाली. सगळ्या लोकांचा गराला त्यांच्या भोवती जमा झाला. आणि मग शाहू महाराज म्हटले की मी तर भीमराव आंबेडकर कोण आहे त्यांना भेटण्यासाठी आलो, ते कुठं राहतात. मग रस्ता दाखवत दाखवत लोकांनी त्यांना त्यांच्या बिल्डिंगच्या खाली, बाबासाहेब एका बिल्डिंग मध्ये राहायचे दुसऱ्या तिसऱ्या मध्ये मला वाटतं, आपण तो जब्बार पटेलचा चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये एक दृश्य दाखवले, मी तुम्हाला त्याचं वर्णन फक्त सांगतो. शाहू महाराज बाबासाहेबांच्या घराच्या खाली जातात, म्हणजे किती बघा त्या माणसाला, त्यांना वरी जाऊन त्यांना म्हणजे भेटायवरती सुद्धा त्यांच्याकडे फुरसत नव्हती. ते खालूनच मोठे मोठ्याने आवाज येतात, भीमराव अ भीमराव, मोठमोठ्याने आवाज येतात. बाबासाहेब तेव्हा आंघोळ करत असतात आणि मोठ्याने खालून आवाज कोण देते म्हणून रमाई खाली येऊन बघतात, तो स्वतः छत्रपती खाली उभा आहे. बाबासाहेब पटकन कसं कसं आंघोळ करून बाहेर येतात, सदरा पिदरा घालतात आणि एकदम जोरात फास्ट मध्ये ते शाहू महाराजांच्या जवळ येतात. दोघं एकमेकांना आलिंगन घेतात. शाहू महाराजांना प्रचंड आनंद वाटतो. बाबासाहेब म्हणतात महाराज तुम्ही एवढी तसदी कशाला घेतली, एवढा त्रास कशाला घेतला, आपण छत्रपती आहात, तुम्ही एखादी तार पाठवली असते तर मी तुम्हाला भेटायला आलो असतो. शाहू महाराज म्हणतात अरे आम्ही कसले छत्रपती, खरे ज्ञानाचे राजे तर तुम्ही आहात भीमराव, खरे ज्ञानाचे राजे तर तुम्ही आहात. शाहू महाराज आणि बाबासाहेब त्यांच्या एका छोट्याशा खोलीमध्ये बसतात. रमाईने बनवलेला चहा शाहू महाराज पितात. म्हणजे हा इतिहासातला किती ज्यांनी मी तर म्हणतो हा क्षण पाहिला असेल त्यांच्या अक्षरशः डोळ्याचे पारणे फुटले असतात. त्या दोन महापुरुषांना असं जिवंतपणे त्यांची ती भेट पाहणं ही अलौकिक गोष्ट आहे. म्हणजे याचं वर्णन आपण शब्दांमध्ये करू शकत नाही, एवढी मोठी गोष्ट आहे. एवढंच नव्हे, नंतरच्या काळात शाहू महाराज आणि बाबासाहेबांमध्ये ऋणानुबंध एवढे वाढत गेले की जेव्हा मूक नायक नावाचं दत्तपुत्र शाहू बाबासाहेबांना काढायचं होतं त्यावेळेस शाहू महाराजांना 25,000 रुपयाची देणगी, मला माफ करा, 2,500 रुपयाची देणगी बाबासाहेब आंबेडकरांना दिली. आता तुम्हाला वाटेल 2,500 रुपये दिले काय केलं, अहो त्या काळात 13 रुपये तोळ सोनं होतं, 12 रुपये 13 रुपये तोळा सोनं होतं. आता मला सांगा, जर 12 रुपये 13 रुपये तोळा सोनं असेल तर 25,000च्या आजच्या भाषेत म्हणजे तुम्ही तिचं व्हॅल्युएशन काढा किती झाले. ती मदत सरळ हाताने मूक नायक नावाचं दत्तपुत्र जेव्हा भीमराव आंबेडकर बाबासाहेबांनी काढलं तेव्हा शाहू महाराजांनी केली. एवढंच नव्हे, शाहू महाराजांना एवढा प्रचंड आनंद वाटला. शाहू महाराज म्हटले की भीमराव तुम्ही आम्हाला कोल्हापुरात या, आमचा तुम्हाला म्हणजे उच्च पद्धत चांगल्या पद्धतीचा सत्कार करू द्या. शाहू महाराजांचा आदेश होता, भीमराव कशाला टाळतील. जेव्हा भीमराव आंबेडकर शाहू महाराजांच्या विनंतीचा मान देऊन स्वतः कोल्हापुरात गेले तेव्हा या राजानं एका अस्पृश्य समाजातील मानल्या गेलेल्या या पुराचा सत्कार कशा पद्धतीने करावा, भव्य जंगी मिरवणूक काढली आणि बाबासाहेबांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला. त्यांनी जे उच्च शिक्षण घेतलं त्यासाठी. एवढंच नाही, म्हणजे त्या काळावर डोक्याचा फेटा म्हणजे फार मानाची गोष्ट असायची. शाहू महाराजांनी दरबारात बोलून त्यांचा इतक्या उच्च पद्धतीने एवढ्या सुंदर पद्धतीने सत्कार केला आणि शेवटी स्वतःच्या डोक्यावरचा जरी फेटा काढून तो बाबासाहेबांच्या मस्तकी चढवला. बाबासाहेबांना एवढं घाईवरून आलं. नंतरच्या काळात बाबासाहेब म्हणतात की हा एवढा मानाचा जरी फेटा आहे जो शाहू महाराजांनी माझ्या डोक्यावर ठेवला, मी आयुष्यभर याचा मान राखेल. आणि बाबासाहेबांनी खूप दिवस त्याला चांगल्या पद्धतीने जपून ठेवलं.
की बाबा हे शाहू महाराजांनी दिलेलं आहे. म्हणजे साधारण गोष्ट नाही. एवढंच नाही, जेव्हा माणगावमध्ये परिषद भरलेली होती बहिष्कृत समाजाची, तेव्हा शाहू महाराज बाबासाहेबांना संबोधून समोर उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांना म्हणतात की बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनामध्ये एक शंका होती, माझं मन व्याकुळ झालेलं होतं की बाबा या समाजाला यांचा कोणी उद्धार करता भेटेल का नाही. परंतु आज माझी मनोदेवता मला असं सांगतेय की भीमराव आंबेडकरांच्या रूपानं बहुजन समाजाला खराखुरा त्यांचा नेता भेटलाय. आणि एक वेळ अशी की तो सगळ्या समाजाचा उद्धार केल्याशिवाय राहणार. आणि आज आपण जर बघितलं तर शाहू महाराजांचे ते शब्द खऱ्या अर्थानं करेल. बाबासाहेबांनी नंतरच्या काळात फक्त बहुजन समाजाचा नाही आपल्या देशाचा उद्धार केला. म्हणजे शाहू महाराज किती दूरदृष्टीचा राहिला होता. त्यांना आज बसून तिथं कळलं माणगावमध्ये की हे पोरगा कुठं जाणार आहे. बाबासाहेबांच्या पाठीवर अशा पद्धतीने शाहू महाराजांनी थाप मारली. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट सांगतो, शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सुरुवातीच्या काळात प्रचंड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे तर राहिले. बाबासाहेबांनाही ते एकदम जिव्हाळ्याचे वाटायचे. तुम्हाला एक पत्र आहे, म्हणजे एक त्यांच्यामधलं संभाषण आहे. नागपूरमध्ये बहिष्कृत समाजाची सभा होती मोठी, आणि बाबासाहेबांची इच्छा होती की या सभेला अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी शाहू महाराजांनी यावं. आणि मग बाबासाहेबांनी विनंती केली शाहू महाराजांना की तुम्ही महाराज नागपुरात या आणि नागपुरात येऊन आपल्या सर्व समाजाला संबोधित करा. आता शाहू महाराजांना प्रचंड येण्याची इच्छा होती, परंतु शाहू महाराजांची जी मुलगी होती अक्कासाहेब, त्यांची तब्येत खूप बिघडलेली होती, खराब होती, आजारी होत्या त्या. शाहू महाराज म्हणले की मला खूप यायला आवडेल भीमराव, परंतु माझ्या मुलगी जरा आजारी आहे म्हणून माझं काही येणं होणार नाही. तर बाबासाहेबांना वाटलं की नाही बाबा शाहू महाराज आले पाहिजे. तर शाहू महाराजांना परत बाबासाहेबांनी पत्र पाठवलं, आणि पत्रामध्ये बाबासाहेब लिहितात अक्षरशः, म्हणजे मी जेव्हा ते पत्र वाचत होतो तर दोघांमधलं एक काय नातं होतं हे पाहून मला गैरवरून आलं. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांना लिहितात की मी वाचलं महाराज, मला समजलं की तुमची मुलगी म्हणजे अक्कासाहेब आजारी आहेत, त्यामुळे तुम्ही येऊ शकत नाही. मला त्याबद्दल वाईट वाटलं की अक्कासाहेब आजारी आहेत. परंतु महाराज, मागच्या गेल्या कित्येक वर्षांपासून हे सगळी तुमची लेकरं म्हणजे आम्ही हा समाज आजारी अवस्थेत कितपत पडलेला आहे. आणि जसे अक्कासाहेब तुमची मुलगी आहे तसं आम्ही बी तुमची लेकरच आहोत ना. काय म्हणतात बाबासाहेब की महाराज आम्ही बी तुमचे लेकर आहोत, आणि आम्ही बी कित्येक वर्षांपासून आजारात पडलेलो आहोत. आम्हाला तुमच्या मायेचा हात पाहिजे, आम्हाला तुमचा आधार पाहिजे महाराज, आम्ही बी तुमची लेकरच आहोत. आता असं पत्र बाबासाहेबांनी लिहिल्यावर म्हणजे एवढा म्हणजे हृदयानं असा प्रेमळ असणारा राजा कसा नकार देईल. शाहू महाराज तिथं आले. तिथं आल्यानंतरचा वेगळा इतिहास आहे. तिथले आपले भोसले म्हणून घेणारे म्हणजे आम्हाला विटाळ होईल म्हणून तिथले छत्रपती पळून गेले, पण शाहू महाराज तिथं आले. हे नातं त्यांच्यामधलं होतं. जेव्हा बाबासाहेब परत शिक्षणासाठी लंडनला चालले होते तेव्हा सुद्धा शाहू महाराजांनी मदत केली. आणि शाहू महाराज म्हणतात की तुम्ही गेल्यानंतर रमाईची काळजी करू नका. रमाई माझ्या बहिणीसारखी आहे आणि तिला बहिणीच्या आवडीने मी तिला तिथं सांभाळ करेन. म्हणजे फक्त म्हणायसारखं नव्हतं हे, प्रत्यक्षात नातं त्यांचं तसं होतं. कारण का माहितीये का, आता काही पत्र उपलब्ध झाले ज्यामध्ये शाहू महाराजांचा जो मुलगा होता तेव्हा अक्कासाहेब होते, यांनी बाबासाहेबांना लिहिलेली काही पत्र सापडले. त्यामध्ये ते पत्रामध्ये बाबासाहेबांना मामा म्हणतात. आता मामा कोणाला म्हटलं जातं, म्हणजे रमाईचं नातं, माता रमाईचं नातं आणि शाहू महाराजांचं नातं हे बहु भावासारखं होतं. शाहू महाराजांनी रमाईला बहिणीसारखं मानलं होतं. मग शाहू महाराजांच्या मुलाचे बाबासाहेब मामा झाले ना, आणि ते पत्रामध्ये लिहितात प्रिय मामाची, मामा, बाबासाहेबाला मामा म्हणतात. म्हणजे हे नातं कुठपर्यंत पोहोचलेलं होतं हे आपल्या लक्षात येईल. शाहू महाराजांच्या लवकर जाण्यानं खरं तर बाबासाहेब एक प्रकारे पोरके झाला असं म्हणता येईल. म्हणजे त्यांना फार मोठी उणीव शाहू महाराजांची भासली नंतरच्या काळात सुद्धा, असं सुद्धा त्यांच्या पत्रावरून लक्षात येतं. शाहू महाराज गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांना प्रचंड इच्छा होती. म्हणजे शाहू महाराजांच्या नंतर जेव्हा त्यांचे चिरंजीव गादीवर बसले तेव्हा शाहू महाराजांच्या चिरंजीवाला बाबासाहेब म्हणतात की बाबा मला इंग्रजांचा नागरिक म्हणून राहायचं नाही. तेव्हा इंग्रजांचं गव्हर्नमेंट होतं मुंबईमध्ये. म्हणजे मला छत्रपतींचा नागरिक व्हायचे. तर म्हणजे मग काय करू शकतो मी, तर मला म्हणजे तुमचा नागरिक म्हणून, मला कोल्हापूर संस्थानाचा नागरिक म्हणून राहायचंय. तर शाहू महाराजांच्या मुलानं त्या काळात बाबासाहेब पन्हाळगडावर मला वाटतं काहीतरी जमीन दिली, आज बी ती बाबासाहेबांच्या नावावर. म्हणजे नातं शाहू महाराजांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. हे फार म्हणजे याला मी फार शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं, हे विस्तीर्ण रूपात सांगितलं तर फार मोठं आहे आणि हे समाजाला समजलं पाहिजे. हे मराठा म्हणणाऱ्या मराठा जातीच्या लोकांनाही समजलं पाहिजे आणि हे बौद्ध म्हणणाऱ्या बौद्धांनाही समजलं पाहिजे.
की जे जातीपतीच्या पलीकडे जाऊन समाज घडवत होते, त्या दोन महापुरुषांचे नाते कशा पद्धतीचे होते. बरोबर. शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल ऋणानुबंध काय होते जर समाजाला कळले तर समाजामध्ये दुरी सुद्धा निश्चित मिटण्यास मदत होईल. निश्चितच. खरंच खूप विस्तीर्ण जरी म्हणजे हा इतिहास खूप मोठा आहे, एक अवघ्या काही मिनिटात किंवा तासात हे शक्य नाहीये, परंतु जे काही सरांमुळे आज आपल्याला शाहू महाराज कळले, त्यांची गोष्ट कळली, ती खरंच मनाला स्पर्शून जाणारी आहे. आणि जो कोणी प्रेक्षक असेल, तरुण असेल, जो कोणी हा व्हिडिओ बघणार आहे, त्याला निश्चितच एक वेगळे शाहू महाराज आपल्याला मिळतील आणि एक परिवर्तन निश्चितच घडेल की शाहू महाराजांचे हे विचार सरांमुळे आज आपल्याला कळले. खरंच मनापासून धन्यवाद सर की शाहू महाराजांची जयंती आज आपल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला बघायला मिळाली. आणि खरंच एक तरुण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच स्वतःच्या आयुष्यात एक परिवर्तन निश्चितच तुमच्या या गोष्टीमुळे किंवा तुमच्या विचारांनी परिवर्तन होऊन आयुष्यात बदल घडवेल आणि शाहू महाराज जपण्याचा प्रयत्न करेल. आणि कुठेतरी या राजकारण्यांना सुद्धा एक संदेश सरांनी दिला आहे की कशा पद्धतीने शाहू महाराजांचे विचार होते, राजकारण्यांनी सुद्धा राजकारण करताना कशा पद्धतीने समाजाला जपलं पाहिजे. आज तुम्ही बघताय की कुस्ती देशभरात कुस्तीचं आज म्हणजे नाव निघतं, ते कोल्हापूरच निघतं, ते कोल्हापूरची कुस्ती आज जपलेली आहे. आज खेळामध्ये काय अवस्था आहे, क्रीडा मंत्री कशा पद्धतीने कार्य करतोय, हे खूप मोठं मार्मिक आहे. आणि निश्चितच शाहू महाराजांची ही जयंती अशा पद्धतीने विचाराने साजरी होती, याबद्दल खरंच खूप कौतुक करायला हवं सरांचं. धन्यवाद सर, मनापासून तुम्ही वेळ दिला आणि खूप सुंदर पद्धतीने माहिती.